Take down question. Prepare the truth tables for the following compound statements. Following compound statements. Number 1, negation P, disjunction Q. Negation P, disjunction Q. ट्रूथ टेबल तयार करण्याची प्रोसेस. यामध्ये दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल तयार करत असताना पहिल्यांदा आपल्याला त्यामध्ये एकूण मुख्य स्टेटमेंट्स कोणकोणते आहेत आणि किती आहेत हे काउंट करणं आवश्यक असतं. यामध्ये मुख्य स्टेटमेंट 2 आहेत, पी आणि क्यू. त्यानंतर सेपरेट निगेशन कोणकोणत्या स्टेटमेंटचं आहे हे पण चेक करायचं आहे. सेपरेट निगेशन यामध्ये एकाच स्टेटमेंटचं आहे, स्टेटमेंट पी. त्यानुसार आपल्याला एक एक कॉलम तयार करत जायचं आहे आणि ट्रूथ टेबलचा जो लास्ट कॉलम आहे तो लास्ट कॉलम म्हणजेच हे विचारलेलं कंपाऊंड स्टेटमेंट हे पूर्ण त्यात तयार व्हायला पाहिजे. आता यात पहिल्यांदा 2 मुख्य स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. हे पी आणि क्यूचे 2 इनिशियल कॉलम्स. निगेशन आहे सेपरेट पी या कॉलमचं, मग निगेशन पीचा एक कॉलम. आणि आता स्टेटमेंट आहे निगेशन पी डिजंक्शन क्यू. निगेशन पीचा कॉलम पण आपल्याकडे आहे आणि क्यूचा कॉलम पण अवेलेबल आहे. निगेशन पी डिजंक्शन क्यू ह्या दोघांचं आपलं डिजंक्शन तयार करायचं. मग यात निगेशन पी डिजंक्शन क्यू हा असेल लास्ट कॉलम, जे की विचारलेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे. त्याचा ट्रूथ टेबल आपण तयार करतो. आता 2 स्टेटमेंट जर असतील तर 2 स्टेटमेंटसाठी टोटल पॉसिबल कॉम्बिनेशन हे 4 असतात. म्हणजेच पहिला कॉलम नेहमीच टी टी एफ एफ आणि दुसरा कॉलम असेल टी एफ टी एफ. कोणत्याही ट्रूथ टेबलसाठी ज्यात 2 स्टेटमेंट आहेत हे 2 कॉलम सुरुवातीचे फिक्स राहणार, यांच्यामध्ये काही चेंज होणार नाही. These are all possible combination of truth values of P and Q. नेक्स्ट कॉलम आहे निगेशन P. निगेशन P म्हणजे P हा जो कॉलम आहे त्या कॉलम मधल्या प्रत्येक व्हॅल्यूचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. आता T चं निगेशन F असतं आणि F चं निगेशन T. या प्रत्येक व्हॅल्यूचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे आणि ते त्या कॉलम मध्ये लिहायचं आहे. आता यात पहिल्यांदा टी चं निगेशन एफ, या टी चं निगेशन एफ, एफ चं निगेशन टी आणि एफ चं निगेशन परत टी. लाईकवाईज यामध्ये आपल्याला हा निगेशन पी चा एक कॉलम तयार झाला. लास्टली डिजंक्शन आहे. कोणकोणत्या 2 कॉलमचा डिजंक्शन आहे हे पाहायचं. निगेशन पी चा एक कॉलम आहे आणि क्यू चा एक कॉलम आहे. म्हणजे या 2 कॉलमचं आपल्याला घ्यायचं आहे डिजंक्शन. एक कॉलम आहे तो निगेशन पी आणि दुसरा कॉलम आहे तो क्यू. ह्या 2 कॉलमचं घ्यायचं आहे डिजंक्शन. यासाठी रूल वापरायचे डिजंक्शनचे. डिजंक्शनचे रूल काय आहेत?
दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. दीज आर रूल्स फॉर डिजंक्शन. म्हणजे आता या ठिकाणी एफ आणि टी यांचं डिजंक्शन काय येईल? टी. एफ टीचं डिजंक्शन टी. एफ एफ त्याचं डिजंक्शन एफ. टी टी त्याचं डिजंक्शन टी. आणि टी एफ याचं डिजंक्शन टी. This will be the required truth table of negation P, disjunction Q. Take down this. करा तयार आहे ट्रूथ टेबल 2. Negation P, conjunction Q, and negation P, double implication Q. पहिले 3 कॉलम तर सिमिलर येतील, फक्त शेवटच्या कॉलम मध्ये चेंज होणार आहे.
निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू. काय तर याचा पहिले 3 कॉलम तर सेम आहेत, फक्त या दोघांचं आता घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन या 2 कॉलमचं. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असल्या तर टी, अदरवाईज एफ. मग एफ आणि टी याचं डबल इम्प्लिकेशन एफ. एफ एफचं डबल इम्प्लिकेशन टी. टी टीचं डबल इम्प्लिकेशन टी. आणि टी एफचं डबल इम्प्लिकेशन एफ. हा तो निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आणि निगेशन पी कंजंक्शन क्यू ह्यामध्ये याच 2 कॉलमचं घ्यायचंय फक्त कंजंक्शन. पहिले 3 कॉलम तर सेम राहणार आहेत. एफ आणि टीचं कंजंक्शन एफ. एफ एफचं कंजंक्शन एफ. टी टीचं कंजंक्शन टी. आणि टी एफचं कंजंक्शन एफ. कंजंक्शन मध्ये दोन्ही टी असतील तरच टी येणार आहे फक्त, बाकी प्रत्येक कॉम्बिनेशन मध्ये एफ येईल. पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू हा एक नेक्स्ट. हे कंप्लीट करायचे सर्व. रूल वापरत असताना कंजंक्शन असेल तर कंजंक्शनचा, इम्प्लिकेशन असेल तर इम्प्लिकेशनचा, जो कुठला कनेक्टिव्ह आहे त्याचा मुख्य टेबल फॉलो करायचा, त्यानुसार ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. या एक्झाम्पल मध्ये आपण या 2 कॉलमचं घेतलंय कंजंक्शन, मग रूल वापरला कंजंक्शनचा. तसं या एक्झाम्पल मध्ये इम्प्लिकेशनचा रूल वापरावा लागेल.
पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू यामध्ये पहिले दोन कॉलम हेच राहतील, पी आणि क्यू. तिसरा कॉलम जो आहे तो निगेशन पी ऐवजी निगेशन क्यू, म्हणजे या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. क्यूचं निगेशन घेत असताना टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, म्हणजे टी एफचं निगेशन होईल एफ टी. आणि मग पी आणि निगेशन क्यू यांचं घ्यायचं इम्प्लिकेशन. पी आणि निगेशन क्यू यांचं इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशनचा रूल काय आहे? पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. पण इम्प्लिकेशन मध्ये क्रम महत्वाचा आहे, सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. इथे पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू आपण तयार करतोय, म्हणजे फर्स्ट पार्ट आहे तो पी आणि सेकंड पार्ट आहे तो निगेशन क्यू. म्हणजे हा असेल तो फर्स्ट पार्ट आणि हा असेल सेकंड पार्ट. इम्प्लिकेशन म्हणजे इम्प्लिकेशन मध्ये पहिला टी आणि दुसरा एफ असेल तर इम्प्लिकेशन काय येतं? एफ येतं. पहिला टी दुसराही टी असेल तर इम्प्लिकेशन काय येतं? टी. पहिला एफ दुसराही एफ असेल तरीही इम्प्लिकेशन काय येतं? टी. पहिला एफ आणि दुसरा टी असेल तर इम्प्लिकेशन काय येतं? टी. इम्प्लिकेशनचा रूल त्यामध्ये आपण यूज केला. हा कॉलम आणि हा कॉलम या दोघांचं आपण इम्प्लिकेशन घेतलं. त्यानंतर निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू आणि निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू ह्या दोन्हीसाठी दोघांचं निगेशन आहे सेपरेट. पीच्या निगेशनचाही एक कॉलम द्यावा लागेल आणि क्यूच्या निगेशनचाही एक कॉलम तयार करावा लागेल. इथे जसं 3 कॉलम असायचे सुरुवातीला आहे तसा आणखी एक कॉलम असेल चौथा. म्हणजे पहिला कॉलम पी, दुसरा क्यू, तिसरा निगेशन पी आणि चौथा निगेशन क्यू, हे 4 कॉलम. आणि मग शेवटी निगेशन पी आणि निगेशन क्यू ह्या 2 कॉलमचं घ्यायचं इथे डिजंक्शन आणि इथे कंजंक्शन. पी आणि क्यू तर तेच राहणार आहेत, त्यात काही बदल होत नाही कुठेच. निगेशन पी, पी या कॉलमचं निगेशन, टी टी एफ एफ त्याचं निगेशन एफ एफ टी टी. क्यूचं निगेशन टी एफचं निगेशन एफ टी. आता निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू हा कॉलम. निगेशन पी चा कॉलम तयार आहे आपल्याकडे, निगेशन क्यू चाही कॉलम तयार आहे. या 2 कॉलमचं आपल्याला घ्यायचंय डिजंक्शन. आता डिजंक्शन मध्ये दोन्ही एफ असतील तरच एफ, अदरवाइज टी. पहिला एफ दुसरा एफ, डिजंक्शन येईल एफ. पहिला एफ दुसरा टी, डिजंक्शन येईल टी. पहिला टी दुसरा एफ, डिजंक्शन टी. दोन्ही टी असतील तर डिजंक्शन टी. रूल त्यामध्ये यूज केला डिजंक्शनचा.
पण जर कंजंक्शन असतं तर या ठिकाणी निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू आहे. हे कंजंक्शन घेत असताना पहा एफ आणि एफ याचं कंजंक्शन काय एफ, दोन्ही एफ असतील तर कंजंक्शन एफ येतं. एफ आणि टी याचं कंजंक्शन एफ, टी आणि एफ याचं कंजंक्शन एफ आणि टी टीचं कंजंक्शन टी. शेवटचा कॉलम म्हणजे दोन एक वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. निगेशन पी डिजंक्शन क्यू, निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. दोन एक्झाम्पलचे दोन लास्ट कॉलम. पहिले चार कॉलम सेम राहणार. P implication P disjunction Q. P implication P disjunction Q. आता यामध्ये कुठल्याही स्टेटमेंटचं सेपरेट निगेशन नाही. त्यामुळे पहिला कॉलम असेल P, दुसरा कॉलम असेल Q. निगेशन P चा कॉलम येईल का त्यात? निगेशन Q चा कॉलम आहे का? नाही. पण तो स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचा आहे, त्यासाठी आधी हा ब्रॅकेट तयार करावा लागेल. म्हणजे पहिला कॉलम P, दुसरा कॉलम Q आणि तिसरा कॉलम येईल P डिजंक्शन Q चा. तिसरा कॉलम तयार होईल तो P डिजंक्शन Q, त्याचं इम्प्लिकेशन P या कॉलम सोबत घ्यायचं. म्हणजे यामध्ये पहा, पहिला कॉलम P टी टी एफ एफ, दूसरा Q टी एफ टी एफ. तीसरा कॉलम जो आहे तो P डिजंक्शन Q, आधी हा ब्रॅकेट तयार करावा लागेल. P डिजंक्शन Q म्हणजे पहिल्या दोन कॉलमचंच डिजंक्शन घ्यायचं आहे. मग डिजंक्शन मध्ये दोन्ही टी असतील तर टी, टी आणि एफ चं डिजंक्शन टी, एफ टी चं डिजंक्शन आणि एफ एफ चं डिजंक्शन एफ. त्यानंतर याचं इम्प्लिकेशन घ्यायचंय P या स्टेटमेंट सोबत, म्हणजे ह्या दोन कॉलमचं होणार आहे इम्प्लिकेशन. पण त्यात पहिला आहे तो P आणि दुसरा आहे तो P डिजंक्शन Q. या दोघांचं घ्यायचंय इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन मध्ये पहिला T आणि दुसराही T असेल तर इम्प्लिकेशन येतं T. पहिला T दुसरा T इम्प्लिकेशन T. पहिला F आणि दुसरा T असेल तरीही इम्प्लिकेशन T येतं. दोन्ही F असले तर इम्प्लिकेशन काय येतं? T. त्यामुळे सगळ्या व्हॅल्यू त्या लास्ट कॉलम मधल्या T मिळाल्या.
P conjunction Q implication negation P. P conjunction Q implication negation P. आता यामध्ये फर्स्ट कॉलम P, सेकंड कॉलम Q. निगेशन कोणकोणत्या कॉलमचं आहे? फक्त P या एका स्टेटमेंटचं निगेशन आहे, म्हणजे निगेशन P. Qचं निगेशन नाही आहे. तो पॅटर्न तयार करण्यासाठी आधी ब्रॅकेट तयार करावं लागेल. ब्रॅकेट तयार करावं लागेल P कंजंक्शन Qचा. आणि या ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे निगेशन P या कॉलम सोबत. शेवटच्या कॉलम मध्ये दिलेला ट्रूथ दिलेला स्टेटमेंट पॅटर्न तयार व्हायला पाहिजे. आता यात पहिला कॉलम TTFF ॲज युजल, दुसरा कॉलम TFTF. हे दोन कॉलम ॲज इट इज, त्यात काही चेंज नाही. तिसरा कॉलम आहे निगेशन P. निगेशन P आहे TTFF, त्याचं निगेशन होईल FFTT. P या कॉलमचं निगेशन झालं. आता P कंजंक्शन Q म्हणजे या दोघांचं घ्यायचं कंजंक्शन. P आणि Qचं घ्यायचं कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये हे दोन्ही T असतील तर T आणि Fचं कंजंक्शन F, Tचं कंजंक्शन F आणि Fचं कंजंक्शन F. आता या ठिकाणी केअरफुल, इम्प्लिकेशन असताना थोडं केअरफुल राहणं आवश्यक आहे. P कंजंक्शन Q इम्प्लिकेशन निगेशन P. P कंजंक्शन Q चा कॉलम तयार आहे आपल्याकडे आणि निगेशन P चा पण कॉलम तयार आहे. या दोघांचं घ्यायचं इम्प्लिकेशन आणि त्यात फर्स्ट आता हा असेल आणि सेकंड असेल निगेशन P. इम्प्लिकेशन मध्ये फर्स्ट कोण आणि सेकंड कोणाला इम्पॉर्टन्स आहे. P कंजंक्शन Q हा फर्स्ट पाहिजे आणि निगेशन P हा सेकंड पाहिजे. म्हणजे हा फर्स्ट P कंजंक्शन Q आणि हा सेकंड. मग आता इम्प्लिकेशन मध्ये पहिला T असेल आणि दुसरा F असेल तर इम्प्लिकेशन काय होतं? क्रम चुकला तर व्हॅल्यू इथे चुकू शकते इम्प्लिकेशन मध्ये. पहिला T आणि दुसरा F असेल तर इम्प्लिकेशन काय येतं? F. पहिला F आणि दुसराही F असेल तर इम्प्लिकेशन येतं T. पहिला F दुसरा T असेल इम्प्लिकेशन येतं T. पहिला F दुसरा T असेल इम्प्लिकेशन येतं T.
नेक्स्ट P implication Q, double implication negation P disjunction Q. त्यामध्ये फर्स्ट कॉलम P, सेकंड कॉलम Q. सेपरेट निगेशन किती स्टेटमेंटचं आहे सेपरेट निगेशन? निगेशन P. आता एक एक ब्रॅकेट तयार करायचा आहे. आधी फर्स्ट ब्रॅकेट P implication Q, सेकंड ब्रॅकेट निगेशन P disjunction Q, आणि या दोन्ही ब्रॅकेटचं घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन, म्हणजे P implication Q डबल इम्प्लिकेशन निगेशन P disjunction Q. पहिले दोन कॉलम ॲज युजल T T F F T F T F. निगेशन P, फर्स्ट कॉलमचं निगेशन, पहिल्या कॉलमचं निगेशन F F T T. P implication Q म्हणजे या दोन कॉलमचं आता घ्यायचं आहे इम्प्लिकेशन. पहिला P आणि दुसरा Q. इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही T असतील तर T. T आणि F चं इम्प्लिकेशन F. F T चं इम्प्लिकेशन T आणि F F चं इम्प्लिकेशन T. त्यानंतर निगेशन P disjunction Q म्हणजे आता या दोन कॉलमचं डिजंक्शन घ्यायचं आहे. निगेशन P आणि हा Q, या दोघांचं घ्यायचं आहे डिजंक्शन. डिजंक्शनच्या रूल्सनुसार F आणि T चं डिजंक्शन T, F F चं डिजंक्शन F, T T चं डिजंक्शन T आणि T F चं डिजंक्शन T. आता घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन या दोन कॉलमचं. P इम्प्लिकेशन Q चा एक कॉलम आणि निगेशन P डिजंक्शन Q हा दुसरा कॉलम. ह्या दोन कॉलमचं घ्यायचं डबल इम्प्लिकेशन. T T डबल इम्प्लिकेशन येईल T. F F डबल इम्प्लिकेशन, दोन्ही F असले तरी डबल इम्प्लिकेशन T असतं. T T आणि T T T.
प्रिपेअर द ट्रूथ टेबल आणि त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक क्वेश्चन 3 मार्कांसाठी एक टेबल आहे. आणि त्या टेबलमधला प्रत्येक ठिकाणी असलेला टी आणि एफ महत्त्वाचा आहे. एकाही ठिकाणी टी किंवा एफ मध्ये मिस्टेक झाली 0 मार्क्स. व्हाईल रायटिंग काही जणांच्या मिस्टेक या पद्धतीने होतात. समजा एफ आणि टीचं कंजंक्शन आहे एफ, चुकून आपण आधी टी लिहितो. किंवा आधी आपण एफ लिहिलेला असतो, त्याला टी करायचंय. आणि काही जण स्वतःच कन्फ्युज्ड असतात. असा प्रकार करतात. यापैकी कुठलीही व्हॅल्यू दिसली तरीही मार्क्स पूर्णपणे 0 असणार आहेत, हे लक्षात ठेवा. कन्फ्युजन क्रिएट करायचा प्रयत्न करायचा नाहीये. जर आपली एखाद्या ठिकाणची व्हॅल्यू चुकलीच असेल तर ती कट करायची आणि समोर लिहायची. जे काय ते टेबलमध्ये स्पेस व्यवस्थित अवेलेबल असतो. आणि समजा या ठिकाणची व्हॅल्यू आपली चुकली असेल, ही कट करायची आणि त्याच्या समोर जी काय व्हॅल्यू आहे ती लिहायची. Write down these examples. पैकी सेकंड, थर्ड हे 2 सॉल्व झालेले आहेत आताच. बाकीचे एक्झाम्पल लिहून घ्यायचे. लिहून तर घ्या. प्रत्येक ट्रूथ टेबल तयार करत असताना पहिलंच वाक्य यूज करत होतो मी. दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये किती स्टेटमेंट आहेत ते काउंट करायचे. पी, क्यू आणि आर असे जर 3 स्टेटमेंट असतील तर मुख्य कॉम्बिनेशन्स बदलतील. 2च स्टेटमेंट असले पी आणि क्यू तर टोटल पॉसिबल कॉम्बिनेशन येतात 4. पण जर 3 स्टेटमेंट असले पी, क्यू आणि आर तर टोटल पॉसिबल कॉम्बिनेशन किती येतील? 8 कॉम्बिनेशन्स येतील. टोटल पॉसिबल कॉम्बिनेशन्स 8 येतील. पी, क्यू आणि आर 3 स्टेटमेंटसाठी. बेसिकली मुख्य व्हॅल्यूज 2 आहेत, टी आणि एफ. त्यामुळे टोटल कॉम्बिनेशन हे फाइंड केले जातात 2n. If n denotes number of statements, then total combinations are 2n. एक स्टेटमेंट असेल तर काय टोटल पॉसिबिलिटीज आहेत? 2च, एक तर टी किंवा एफ. 2n.
दोन स्टेटमेंट असले 2 पॉसिबिलिटी असतात 4 जे आपण यूज केलेत. 3 स्टेटमेंट असले तर 2 म्हणजे पॉसिबल कॉम्बिनेशन किती येतात 8 पॉसिबल कॉम्बिनेशन. 4 स्टेटमेंट असले तर 4 स्टेटमेंट असतील तर 2 म्हणजे कॉम्बिनेशन किती येतील 16. मग या 3 स्टेटमेंटसाठी असणारे 8 कॉम्बिनेशन्स कशा प्रकारचे असतील. हे कॉम्बिनेशन्स तिन्ही स्टेटमेंट ट्रू, पहिले 2 ट्रू तिसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तिसरा ट्रू, पहिला ट्रू नंतरचे दोन्ही फॉल्स, पहिला फॉल्स पुढे दोन्ही ट्रू, पहिला फॉल्स दुसरा ट्रू तिसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा फॉल्स तिसरा ट्रू, तिन्ही फॉल्स. पण याऐवजी ते व्हर्टिकली लक्षात ठेवणं जास्त सोपं आहे. 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ, अल्टरनेट टी एफ टी एफ टी एफ. हे 8 कॉम्बिनेशन्स लॉजिक वापरायचं आहे यातही. 4 वेळा टी 4 वेळा एफ, 2 वेळा टी 2 वेळा एफ आणि 1 वेळा टी 1 वेळा एफ अल्टरनेट. जर 4 स्टेटमेंट असते तर 16 कॉम्बिनेशन येतील. तेही असेच तयार करायचे. 8 टाइम्स टी 8 टाइम्स एफ, पुन्हा 4 टाइम्स 2 टाइम्स आणि 1 टाइम अल्टरनेट. ओके. पण 4 स्टेटमेंट आपल्याला बोर्डसाठी नाही विचारले जातात, 3 स्टेटमेंट मात्र विचारले जातात. हे सर्व ट्रूथ टेबल्स तयार करायचे. पैकी यामध्ये हे जे 5 शेवटचे आहेत, प्रत्येक ट्रूथ टेबलच्या नंतर 2 ओळींची जागा सोडून द्यायची आहे. त्या 5 ट्रूथ टेबलमध्ये शेवटच्या 5 मध्ये प्रत्येक ट्रूथ टेबलच्या नंतर 2 ओळींची जागा स्किप करायची आहे.